नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटक पद्धतीने मूग आणि शेपू घालून आमटी तयार करूया. ही आमटी चवीला मस्तच लागते. ही रेसिपी तुमच्या घरी सुद्धा नक्की करून बघा. चला तर आता अधिक वेळ न दवडता आपण आमटी तयार करायला सुरुवात करूया. 1 वाटीभर मूग घेऊन ते रात्रभर मी पाण्यात भिजवून ठेवले होते. 7 ते 8 तास हे मूग पाण्यात भिजवायचे आहेत. आता आपण आमटी तयार करायला सुरुवात करूया. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. या कढईमध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 चमचाभर जिरे, 1 चमचा मिरी, 1 चमचा बडीशेप आणि थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. तुम्ही एका सुक्या मिरचीचे तुकडे सुद्धा या फोडणीमध्ये घालू शकता. 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 2 ते 3 टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले आहेत. 4 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण या फोडणीमध्ये लसूण पाकळ्या आणि चिरलेला कांदा घालूया. हा कांदा गुलाबी रंगावर चांगला परतूया. हे बघा, हा कांदा मी गुलाबी रंगावर चांगला परतून घेतला आहे. आता 1 चमचा हिंग पावडर घातली आहे. आता आपण यामध्ये चिरलेले टोमॅटो घालूया. हे चिरलेले टोमॅटो सुद्धा फोडणीमध्ये चांगले परतूया. यामुळे आपली आमटी चांगली खमंग अशी तयार होईल. 1 चमचा हळद घालते. भिजवलेल्या मुगातील पाणी काढलं आहे. आता आपण हे भिजवलेले मूग या कढईमध्ये घालूया. अर्धा ते पाऊण तांब्याभर पाणी यामध्ये घालूया. पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 वाटीभर चिरलेला शेपू घालूया. 2 ते 3 चमचे तिखट घालूया. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 मोठे चमचे गोडा मसाला घालते. याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे गूळ घालूया. 1 ते 2 चमचे आमचूर पावडर घालते. याऐवजी तुम्ही 2 ते 4 आमसुले घालू शकता. आता 1 वाटीभर खोवलेले ओले खोबरे घालूया. आता या कढईवर झाकण ठेवून ही आमटी उकळण्यासाठी ठेवूया. तुम्ही ही आमटी कुकरमध्ये सुद्धा तयार करू शकता. आता काही वेळ झाला आहे. आपण मूग शिजले आहेत का बघूया. हे मूग अर्धवट शिजले आहेत. आपण पुन्हा या कढईवर झाकण ठेवूया. पुन्हा काही वेळ ही आमटी शिजवूया. आवश्यकता असेल तर यामध्ये आपण पुन्हा थोडेसे पाणी घालूया. साधारण 1 ते 2 वाट्या पाणी यामध्ये मी घातलं आहे. आता काही वेळ झाला आहे. मी झाकण बाजूला काढते. हे बघा, आता मूग चांगले शिजले आहेत. ही आमटी अगदी पातळ किंवा अगदी दाटसर अशी करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. ही बघा, आपली आमटी आता तयार आहे. आज ही आमटी आमच्या घरी सगळ्यांना आवडली. ही आमटी भातासोबत सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. माझे चॅनल सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.